जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आता गुड फॉर नथिंग समोर मी काय बोलणार? त्या इंटरव्ह्यू मध्ये एकतर गुड फॉर नथिंग एवढी मोठी इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि मी कोण? गॅरीची सेकंड वाईफ. तू का चाललीस त्या इंटरव्ह्यूला राधिका सोबत? गॅरी, आम्ही जाणार आहोत. इट्स फायनल. राधिका, ह्या सगळ्याचा परिणाम तुझ्या घरावर होणार आहे, तुझ्या अथर्ववर होणार आहे. तू असं हरल्यासारखं का बोलतेस रे? हे असे प्रसंग माझ्या आयुष्यात कित्येकदा आले, पण आता मला असं वाटतंय हीच वेळ आहे आपल्याला सिद्ध करण्याची. आता काही झालं ना तरी हा इंटरव्ह्यू मी करणार आहे. आता गुड फॉर नथिंग समोर मी काय बोलणार? त्या इंटरव्ह्यू मध्ये एकतर गुड फॉर नथिंग एवढी मोठी इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि मी कोण? गॅरीची सेकंड वाईफ. तू का चाललीस त्या इंटरव्ह्यूला राधिका सोबत? गॅरी, आम्ही जाणार आहोत. इट्स फायनल. राधिका, ह्या सगळ्याचा परिणाम तुझ्या घरावर होणार आहे, तुझ्या अथर्ववर होणार आहे. तू असं हरल्यासारखं का बोलतेस रे? हे असे प्रसंग माझ्या आयुष्यात कित्येकदा आले, पण आता मला असं वाटतंय हीच वेळ आहे आपल्याला सिद्ध करण्याची. आता काही झालं ना तरी हा इंटरव्ह्यू मी करणार आहे. कानबाई, खूप पाय दुखतेत माय. राधिकाचं नागपूरमध्ये पण हाऊस असेल ना मोठं? माहित नाही. पण ती रिच तर वाटते मला. माहित नाही. खूप प्रेमळ आहे ना ती स्वभावानं. एकदा जीव लावला ना एखाद्याला की मग बापरे, मग मागे. बस बस, मला मिळाली इनफ इन्फो. बस इन्फो. मला सांग, तुमचं लव्ह मॅरेज होतं ना? होतं नाही, आहे. अजून सोडलं नाहीये त्यांना. तुम्ही मुंबईला कधी आलात? माझी माहिती मिळवण्यासाठी तू हे जे काही करून राहिलीस ना ते मला सगळं समजून राहील. सांग तुझ्या आईला राधिका ताकास तूर लागू देणार नाही. मला सांगा, हे सगळं करायची काय गरज होती? तिथे जाऊन ती शना काय बोलणार आहे? तिथे घरी आई आणि राधिका समोर दोन वाक्य बोलता येत नाही, तिथे इंटरव्ह्यू मध्ये जाऊन काय बोलणार आहे? शनू बेबीचा नाही, जरा स्वतःचा विचार करा. हीच खरी संधी आहे. तुमच्या बायकोनी आजवर जो तुमचा अपमान केलाय ना, त्या अपमानाचा जगासमोर बदला घेण्याची. काय चाललंय हे? ही पोरगी या घरामध्ये राहणार नाही. बस. दरवेळेला या तुझ्या मसाले कुटणाऱ्या बायका आणि या गुलमोर मधल्या बायका तुझ्या पाठीची आहे म्हणतेस ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव राधिका, शनाया सुद्धा एकटी नाहीये. हा घुरनाथ सुभेदार तिच्या पाठीशी आहे. गॅरी, माझ्या साईडने हे कळल्यावर मम्मा पण खुश होईल. काय तो महासंग्राम होऊनच जाऊ दे आता. खरंच होऊन जाऊ दे. ते बघूया ना, बघूया कोण जिंकतंय, तुम्ही का मी. ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून जन्म घेऊन आकाशात उंच भरारी घेतो, त्याचप्रमाणे राधिका सुभेदार यांनी स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवलं. राधिका मॅम, तुम्ही एक साध्या सरळ स्त्री आहात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही आपली संस्कृती आहे. मी तशीच राहते. मिस शनाया, तुम्ही सांगा. बिकॉज मी गॅरीच्या लेवलची आहे. यु नो, आय मीन, माझ्यात असं काहीतरी आहे ज्यामुळे गॅरीच माझ्या मागे लागला. मी माझी 300 करोडची कंपनी तुझ्या नावावर केली तर तू माझ्या नवऱ्याला परत करशील? काय आनंद, ही जी आपल्या समोर एक स्त्री बसली आहे तिला भेटायला मी इथे आलोय आणि ती कुठल्या तरी खूप गहन विचारात आहे. काय करूया, जाऊया? अरे तू एवढं टॉन्ट मारून काय बोलतोय? सरळ विचार ना. वहिनी, काय कसला विचार करताय तुम्ही? कसला विचार करणार? मी अथर्वचा विचार करते. अथर्वचा विचार करते? अरे मी तेच मगाचपासून सांगतोय, अगं नको ना या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू. राधा, अगं तो लहान आहे, असल्या चुका होणार त्याच्याकडून. हो बरोबर आहे वहिनी. आणि बघा ना, म्हणजे आपण लहान होतो तेव्हा आपण पण चुका करायचो की नाही? आता तो लहान आहे, तोही चुका करतोय. हो, पण आपण साधे सरळ होतो. काय चुका होत्या आपल्या? तर आपण खेळायचो, मस्ती करायचो, भांडाभांडी करायचो जास्तीत जास्त. हे काय लहानपणी स्टॅब वगैरे हातात हवाय काय? नाही मी ते आपण साधे होतो त्याच्यावर असलो. एक काम कर तू ना, एक पेस्ट्री खा मस्तपैकी
जरा बरं वाटेल तुला. पेस्ट्री हा तुला काय गंमत वाटते का सगळी? अगं गंमत नाही करते मी सिरियसली सांगतोय. पेस्ट्री खा, जरा स्ट्रेस कमी होतो. अरे आपण विचार करूया, तो पेस्ट्री खाता खाता अथर्वचा विचार करूया. ओके येस वहिनी, तुम्ही या, तुम्हाला बरं वाटेल. आणि मला पण एक दे, मला स्ट्रेस नाही पण मला चालेल, फक्त जेनीला सांगू नकोस. बाप्पा, काय ना अथर्वचा वाढदिवस आहे आज? आज नाही, परवा. मला तर आत्ता कळतं हे. अरे तुम्ही असं कसं विसरलात? आणि मी विसरलो नाही, म्हणजे मी विसरूच शकतो, पण सोड, आता मला स्ट्रेस आलाय. मी त्याच्यासाठी काही गिफ्ट नाही घेतलंय. ए ठीक आहे, तू आता ह्या गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नकोस. ओके आपण एक काम करूया, तू एक काहीतरी मस्त सरप्राईज बर्थडे गिफ्ट घे. आम्ही बाकीचं बघतो, आम्ही देतो. हो आपण बघूया. तुम्ही काय देणार आहे? आता काय म्हणजे काय, मस्त सरप्राईज बर्थडे पार्टी देणार अथर्वसाठी. काय तू? आणि मी जेनीला सांगतो एक मस्त केक ऑर्डर करायला. नाही, एवढं सगळं करण्याची काही एक गरज नाही. ए तू दे आता, हिचं काय ऐकू नको. आम्ही सगळं बघतो, बोललोय ना. सौमित्र, खरंच नको इतकं. नाही आम्ही बघतो, तुझं काय ऐकणार नाही. आम्ही बघतो. ओके ए, तू घे हा. फोन घे हा. आणि सुबोध रेवतीला कॉल कर. बहुत हार्ड पार्टी होगी, बहुत हार्ड पार्टी होगी. मी फोन करतो. नाही तुझं ऐकायचंच नाही. मला एक घास ठेवा फक्त. तो वरचा क्रीम ठेवतो ना. आनंद भाऊजी, अरे सॉरी हा, माझंच लक्ष नव्हतं. थँक्यू व्हेरी मच. अरे बापरे, बरेच गिफ्ट्स आहेत. काय विशेष आज? आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे ना. हो. जनरली मी इथे नसतो, बाहेर गावी असतो. हा. तेव्हा त्याच्यासाठीच हे सगळे गिफ्ट घेतले. आणि मुलांना कसं आहे, वडिलांच्याकडून खूप अपेक्षा असतात, त्याच्यासाठीच ही सगळी गिफ्ट घेतलेली आहेत. त्याला खूप आनंद होईल. तुम्हाला काय मुलगा मुलगी? हो, मलाही आहे एक मुलगा, अथर्व नाव आहे त्याचं. ऍक्च्युली आता 2 दिवसांनी त्याचाही वाढदिवस आहेच. मग त्याच्यासाठी पण गिफ्ट घ्या ना, तो खूप खुश होईल. आणि हेच मुलांच्या लक्षात राहतं. मी आज पुन्हा अथर्व आणि त्याच्या मित्राला शाळेत मोबाईलवर गेम खेळताना बघितलं. काय की राधिका ताई, अथर्व खूप हुशार स्टुडंट आहे. या सगळ्यामुळे त्याच्या अभ्यासावर काही परिणाम व्हायला नको, त्याच्या पर्सेंटेजवर परिणाम होऊ नये एवढंच वाटतं मला. तू अथर्वला टॅब घ्यायचा म्हणजे घ्यायचा. ओके 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 बच्चा, मला कळतंय. ठीक आहे, मी काम करतो. मी आजपासूनच जरा पैसे बाजूला टाकायला सुरुवात करतो. थोडे पैसे जमवायला लागतो आणि अथर्वसाठी टॅब घेतो म्हणजे घेतोच. ओके. काय मला ना कळतच नाही नेमकं काय करावं ते. त्यातनं हे मागे लागले की मी त्याला मोबाईल किंवा टॅब विकत घेऊन देतो म्हणून. यांची 5:55 की 56 काहीतरी ट्रेन असते, त्याने ते यायचे घरी, पण त्या दिवशी आले नव्हते. म्हणजे त्यावेळेस मी असं टीव्ही लावलं ना तर म्हणजे स्तब्धच झाली. मला म्हणजे काही सुचलं नाही ना कसं काय रिॲक्ट व्हायचं ते. मग मी नंतर ऋषिकेश जोशी, शर्ट कसं आहे माझं? चांगला, उत्तम आहे. उत्तम आहे का नाही? उत्तम आहे. हा, पॅन्ट कशी आहे? अप्रतिम. चप्पल फर्स्ट क्लास. हा बोलायचं. हा, घड्याळ कसं बाय कोणी दिलं? तुमचंच आहे, चांगलंच आहे. हेअरस्टाईल कशी आहे? कडक. काय आवडलं लोक? मग लोक पण उगाच काय पण बोलत असतात. काय? त्यांना कोणाचं काहीच आवडत नाही म्हणून. काय सांगता? एकदा तुम्ही त्यांना तुमच्या अभिनयाविषयी विचारा, बघू ते किती खरं बोलतायत ते. माझे काका आणि भाऊ गेलेले यांच्या घरी बघायला. ते गंमतच झाली. गंमत म्हणजे माझी आई म्हणाली, अगं लगेच चेंज कर आणि ते बघायला आले तुला. नंतर म्हणाले, माझ्यासाठी बघायला नाही आलोय, माझ्या छोट्या भावासाठी मी आलोय. म्हणजे ते गंमत म्हणजे असं झालं एकदम. घरातलं काम थोडं हळू होतं. ते भाऊजी असणार. नाही भाऊजीनेच कंप्लेंट केली असणार. शंभूराज येत्याल, पण त्या अगोदरच हे पुराणपूर आपण मारू. आणि ते येशीवर आल्या हे पेकाट मोडलेलं पुराणपूर त्यांच्या पायावर वाहू. यांच्यात एकच भ्रष्ट माणूस आहे, पण त्या एका भ्रष्ट माणसासाठी एवढ्या सगळ्या कामगारांना का शिक्षा? ईशा, या लोकांना कुठल्याही गोष्टीची किंमत नाही. आपल्या कंपनीमध्ये भ्रष्टाचार करताना यांना लाज नाही वाटली? पण आपण कायम कुठल्या तत्वावर काम करतो? विश्वास.
त्याच विश्वासाखातर हे लोक आपल्याला नक्की येऊन त्या भ्रष्ट माणसाचं नाव सांगतील सर. काल आला सगळा घोळ केला जा. आता असं चोरी केल्यासारखं तमाशाला गेल्यावर घोळवणारच की. पहिलं रानात असं नव्हतं, पण लगीन झाल्यावर त्याच्या हातात बेड्या पडल्या. अंजली वहिनी जे सांगतायत ते सगळं तुम्ही ऐकताय. म्हणजे बायकोच्या मुठीत आहे हो राणा. समत्या गावाला धावतोच आता. अंजलीबाई सांगतात ते मी ऐकतो, म्हणजे मी काय बायकोचा गुलाम नाही. अंजलीबाई मी सांगाल ते ऐकतात. हे धावलंच पाहिजे गावाला.